बचत गटातील महिलांना मिनी ट्रॅक्टर ही योजना सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, याबरोबर कागदपत्र कोणते लागणार आहेत, याबद्दलची सर्व व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटामध्ये असेल किंवा तुम्ही बचत गटातील सदस्य असाल, अध्यक्ष असाल किंवा सचिव असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी राबवली जात आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासन समाज कल्याण विभाग नांदेड जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊ. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही योजना लागू असणार आहे. बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने पुरवली जाणारी योजना आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. योजनेचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या. या योजनेअंतर्गत 9 ते 18 अशक्तीची मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. या योजनेअंतर्गत कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर यांसाठी पुरवठा हा केला जातो. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळवण्यासाठी अर्ज नेमका कोणत्या ठिकाणी करतात? या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यालय या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. समाज कल्याण विभाग धनवटी जिल्हा परिषद आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि समाज कल्याण विभाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये अर्ज हे सध्या स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्यासाठी नेमके कागदपत्र कोणकोणते लागतात याबद्दलची माहिती समजून घ्या. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. बचत गटात 80% सदस्य अनुसूचित जाती जमाती आणि 90% घटकांचे हे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बचत गटातील सर्व सदस्यांना एकत्रित फोटो हा त्यांचा असायला पाहिजे. बचत गट स्थापनेचा ठराव हा असायला पाहिजे. 100% स्टॅम्प पेपरवर नमूद करणे हे देखील आवश्यक आहे. आणि या अगोदर जर मिनी ट्रॅक्टर योजनेचा शासनाकडून लाभ हा घेतलेला नाही असा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी करायला पाहिजे. हे सर्व डॉक्युमेंट आपल्या समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचे आहेत आणि अर्ज केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मिनी ट्रॅक्टर किंवा जे काही उपसाधने आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल तर ते तुम्हाला दिले जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून आपल्या गावातील एखादा तरी लाभार्थी या योजनेसाठी नक्कीच लाभ हा घेईल. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑल बटनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून अचूक माहिती अचूक व्हिडिओ सर्वप्रथम अपडेट तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.